चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची निवड करण्यासाठी मनपाच्या विशेष सभेचे आयोजन पालिका मुख्यालयात करण्यात आले। यात महापौरांनी बंद हिफाफ्यात आलेल्या नावांची घोषणा करण्यात आली। काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला यात मोठा धक्का बसलाय। काँग्रेसकडून स्थायी समितीत नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये एकाही धानोरकर समर्थकाला जागा नसून 7ही जागी विजय वडेट्टीवार समर्थकांची नावे देण्यात आली आहेत। काँग्रेस पक्षाकडून 7 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे। यात वसंता देशमुख, सचिन कत्याल, राजेश अडूर, संजीवनी वासेकर, चंदा वैरागडे, सोफिया तवंगर, विनोद लभाने, तर भाजपाने सुभाष कासमगुट्टूवार, संजय कंचरलावार, पुष्पा उराडे, सारिका संदूरकर, प्रज्वल कडू, सविता सरकार तसेच शिवसेना उबाठातर्फे मनस्वी गिर्हे, श्रुती घटे आणि शेकापतर्फे प्रदीप देशमुख यांना संधी देण्यात आली आहे। या नावांची घोषणा होताच अपेक्षित नावे नसल्याने धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत सभात्याग केला। तसेच पहिल्यांदाच नगरसेवक झालेले रवी लोणकर यांनी आपल्याला स्थायीमध्ये संधी न दिल्यानं सभागृह आणि बाहेर देखील नाराजी व्यक्त केली आहे। स्थायी समितीच्या सदस्याचा विषय घेऊन महानगरपालिकेत बैठक बोलावण्यात आलेली होती। या स्थायी समितीच्या सदस्याची जी निवड झालेली आहे ही निवड अयोग्य पद्धतीने झालेली आहे असं माझं म्हणणं आहे। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जी नावं प्रपोज केली होती किंवा सुचवलेली होती त्या नावामध्ये बदल करून काँग्रेसच्या गटनेत्यांनी इथे सभागृहामध्ये स्वतःच्या मर्जीने नावं दिलेली आहे। एकाच प्रभागातले 2-2 नगरसेवकाचे नावं स्थायी समितीच्या सदस्यासाठी त्यांनी सुचवली आहे आणि त्यामुळे आम्ही बहुतेक नगरसेवकांनी या गोष्टीचा आम्ही बहिष्कार केलेला आहे आणि सभागृहातून वॉकआउट केलेला आहे। नाही, वडेट्टीवार साहेब आणि मॅडमनी जी नावं सुचवली त्यामध्ये गटनेत्यांनी बदल केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही याचा निषेध करतोय इथे। चला, आरोप असं काही नाही आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून 27 नगरसेवक निवडून आले। 27 पैकी मध्ये 7 नाव पाठायचे होता, आता नाव 7 गेले आहे, मग पुढच्या वर्षी अजून 7 जाणार आहे। असं आपल्याकडे 27 नगरसेवक काँग्रेसचे आहे आणि 5 वर्षामध्ये सर्वांचं नाव तिकडे जाणारच आहे। आणि झोन सभापती आहे, आता महिला बाल कल्याण आहे, असं वेगळे वेगळे कमिटी आहे, सर्वांना चान्स कुठेतरी कुठे भेटणारच आहे। असं काही गटवट असं काही नाही आमच्यामध्ये। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नगरसेवक निवडून आले आहे आणि काँग्रेस पक्षाकडून जे 7 नाव आहेत ते सर्वांना पाठवले आहेत। जे पक्षश्रीकडे आले आहेत ते नाव पाठवले आहे। पक्षाकडून आपले नाव निश्चित झाले असताना भाजपचे गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनी आपले नाव दिले नाही असे सांगत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी लोणकर यांनी आपल्याच गटनेत्यावर रोष व्यक्त केला। सभागृहात रोष व्यक्त करतच लोणकर यांनी बाहेरही आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हटले। निश्चितच मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, सभागृहामध्ये जे पण काही झालेलं आहे आम्ही त्या संदर्भात माननीय सुधीर भाऊशी चर्चा करूनच निश्चितच आपल्याला जे काही मला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या समाज जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे, माझ्या समाजापर्यंत पोहोचवायचं आहे, निश्चितच मी आपल्याला एक चांगल्या पद्धतीने उत्तर देतो आहे आणि निश्चितच मी आपल्याला सर्वांना व्यवस्थितपणे उत्तर देतो। फक्त मला आपल्या नेत्यांशी माननीय सुधीर भाऊशी चर्चा करून निश्चितच मी आपल्याला तुमचं नाव असतानाही काढलं गेलं असं निश्चितच जे काही आलेलं आहे त्या गोष्टीचं मी तुम्हाला उत्तर देतो आहे आणि चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण क्लिअर करतो आहे। धन्यवाद। स्थायी समिती सदस्यांची नावे देण्यासाठीच आयोजित केलेली ही सभा मात्र विविध कारणांनी गाजली। भाजपमधील असंतोष जसा दिसला तशीच काँग्रेसमधील खदखदही या निमित्तानं पुढे आली। या पुढच्या काळात एका मतानं सत्ता आल्याने सभागृह असो वा स्थायी समिती सत्ता राबवणं तारेवरची कसरत राहणार आहे। एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।